पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये पैशाबद्दल जास्त शिकवलं जात नाही. आपल्या मित्रांमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये पैशाबद्दल जास्त बोललं जात नाही. त्यामुळं आपण हा विषय नेहमी इग्नोरच करतो. आपल्याला वाटतं की पैशाबद्दल कशाला बोलायचं? आपल्या घरात जेवढा पैसा येतो तेवढा आपलं मॅनेज करतोय ना आपण. मग कशाला त्याबद्दल डिस्कशन करायचं? कारण की अशा टॉपिकवरती जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा एक ऑकवर्डनेस तयार होतो. पण हे शिकणं जास्त गरजेचं आहे. मग आता हे शिकायचं कसं? तर तुम्ही बरेचसे पॉडकास्ट ऐकू शकता. बरं पॉडकास्ट ऐकायचे नाही तर तुम्ही पुस्तकं वाचू शकता. खूप छान-छान पुस्तकं तुम्ही पर्सनल फायनान्स शिकण्यासाठी वाचू शकता. जसं की सगळ्यात बेसिक रिच डॅड पुअर डॅड हे वाचू शकता. थिंक अँड ग्रो रिच वाचू शकता. त्यानंतर सायकॉलॉजी ऑफ मनी वाचू शकता. ह्या सगळ्या पुस्तकांबद्दल मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेत. ते तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. त्यातून तुम्हाला कळेल की या पुस्तकांमध्ये काय सांगितलं. त्यासोबतच तुम्ही YouTubeवरचे बरेचसे व्हिडिओ बघू शकता, ज्यातून तुम्हाला पर्सनल फायनान्सबद्दल खूप जास्त गोष्टी शिकायला मिळतील. आणि हे जेवढं लवकर तुम्ही शिकाल, त्याचा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होईल. आता दुसरी गोष्ट जी तुम्हाला करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, ते म्हणजे सेव्हिंग्ज. आता मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा मी बिलकुल सेव्हिंग नाही करायचो. जेवढे पैसे मिळतात तेवढा पूर्ण खर्च करून टाकायचो. पण जेव्हा मी जॉबला लागलो, तेव्हा मला ह्या सेव्हिंग गोष्टीची किंमत कळायला लागली. कारण की आपल्याला इमर्जन्सी जेव्हा येते, आपल्याला जेव्हा पैशांची गरज असते, तेव्हा आपल्याकडे पैसे नसतात आणि त्यासाठी आपल्याला सेव्ह करणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठीच नाही की इमर्जन्सीसाठी, तुम्ही कशासाठी पण तुमच्याकडे पैसे असणं गरजेचं असतं. अडीनडीच्या वेळेस मग आपण काय करतो, कोणाला पैसे मागतो, क्रेडिट कार्डमधनं घेतो, नाहीतर मग कुठेतरी उधाऱ्या करतो, मित्रांकडे मागत बसतो. ह्या सगळ्या गोष्टी अव्हॉइड करण्यासाठी तुम्हाला पैसे सेव्ह करणं, बचत करणं खूप जास्त गरजेचं असतं आणि हे खूप महत्त्वाचं स्किल आहे. तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये सुरुवातीला सेव्हिंग करायला शिका. जरी तुम्ही ₹10,000 कमवत असाल सुरुवातीला, पण ॲटलीस्ट ₹500 तर तुम्ही सेव्ह करून ठेवले पाहिजेत. आता तिसरी गोष्ट जी तुम्हाला करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, ते म्हणजे फक्त सेव्हिंगकडे लक्ष देऊ नका. तुमचं इन्कम वाढवण्याकडे लक्ष द्या. आता जेव्हा तुम्ही पैसे कमवायला चालू करता, तर जेव्हा तुम्ही तुमचा पगार मिळायला सुरू होतो, तेव्हा आपण काय करतो, की पैसे सेव्ह करायचेत, तर वीकेंडच्या ट्रिप बंद करू. Zepto, Zomatoवरनं, Swiggyवरनं मागवायचं बंद करू. परत खाताना पण काहीतरी बाहेर जाऊन जास्त नाही खायचं, घरातल्या घरातच खायचं. असं काहीतरी बरचसं काहीतरी करून आपण पैसे कमी खर्च करायचे ट्राय करतो. पण प्रॉब्लेम काय आहे, की सॅलरी कमीच आहे ना. मग सेव्ह करून तरी किती करणार? त्यामुळं तुम्ही नवीन-नवीन स्किल्स शिकायला चालू करा. नवीन शिका, की नवीन एआयमध्ये काय चालू आहे? तुमच्या कंपनी जी काम करते, त्या कंपनीमध्ये अजून काय-काय नवीन शिकता येईल? ह्याच्याकडे लक्ष द्या. एखादा तुम्ही कोर्स करू शकता का? ज्यामुळे तुमची सॅलरी वाढेल. ह्या सगळ्या गोष्टींवरती पण लक्ष द्या. ह्याच्यामुळं काय होईल? तुमची सॅलरी जास्तीत जास्त वाढेल. मग सॅलरी जास्त वाढली, की तुम्ही सेव्हिंग पण जास्त करू शकता. त्यामुळे फक्त सेव्हिंगकडे लक्ष देऊ नका. तुमची सॅलरी वाढवण्याकडे पण तुम्ही लक्ष द्या. आता तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची, जी यंग लोकांनी केलीच पाहिजे, ती म्हणजे इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. कारण की पर्सनल फायनान्समध्ये असं म्हणतात, की टाईम इन द मार्केट इज मोर इम्पोर्टंट दॅन टायमिंग द मार्केट. म्हणजे काय, की तुम्ही किती वर्षांपर्यंत मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहता, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. असं नाही, की मार्केट पडलंय मग पैसे टाका. त्यामधून तुम्हाला जास्त गेन नाही मिळत, त्यातून जास्त तुम्हाला पैसे नाही मिळत. पण तुम्ही किती वर्षांपर्यंत इन्व्हेस्टेड आहे, त्यातून तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळतं. त्यामुळं तुम्ही जेवढे लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू कराल, ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. आता 5वी गोष्ट खूप महत्त्वाची, जी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे, ते म्हणजे क्रेडिट कार्ड कसं वापरायचं, कर्ज कधी घ्यायचं आणि कधी नाही घ्यायचं, बाय नाऊ पे लेटर कधी करायचं, कधी नाही करायचं, ई-एम-आय कधी करायचा, कधी नाही करायचा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की कसं होतं, जेव्हा आपण जॉबला लागतो ना, तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आपल्याला जॉबला लागल्या कंपनी आपल्याला एखादं क्रेडिट कार्ड देऊन टाकते, की घ्या, असू द्या तुमच्याकडं. आपल्याला वाटतं, की यार सॅलरी कमी आहे, कधी काही इमर्जन्सी लागली तर क्रेडिट कार्ड असावं म्हणून आपण घेतो. पण प्रॉब्लेम काय होतो, की ते आपल्याला वापरायचं कसं माहीत नसतं. आपण काय करतो, की खर्च करतो आणि पुढच्या महिन्यात परत ते पैसे भरणार कुठून? तर मग जी सॅलरी येते ती सगळी त्यात भरायला लागते. किंवा मग आपल्याला जर का ते नसेल करायचं तर आपण मिनिमम पेमेंट करतो. मिनिमम पेमेंट केल्यावर काय होतं, की आपल्याला त्यावरती इंटरेस्ट लागतो. मग असं इंटरेस्ट वाढत जातो, वाढत जातो, वाढत जातो. मग आपण एकदम कर्जाच्या त्या विळख्यामध्ये अडकून बसतो. तर असं न करता प्रत्येक गोष्ट आधी शिकून घ्या. त्याच्यावरती बरेचसे व्हिडिओ आहेत YouTubeवरती. ते बघा, ते शिका आणि नंतर त्या गोष्टी करा. तसंच ई-एम-आयचं पण जर का आपल्याला परवडणार आहे का एखादी गोष्ट घ्यायला, ती बघा आणि नंतरच मग ती खरेदी करा. त्यासाठी तुम्ही आधी ॲडव्हान्समध्ये सेव्हिंग करायला चालू करा. समजा तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, तर ई-एम-आय करण्याच्या ऐवजी त्यासाठी तुम्ही 6 महिने पैसे साठवा. मग तो कॅशमध्ये मोबाईल घ्या.
अशा गोष्टी पण तुम्ही करू शकता. असं नका करू, की एखादा Amazonचा सेल लागलाय, Flipkartचा सेल लागलाय, मग घेऊया ई-एम-आयवरती फोन. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं तुमच्या करिअरच्या सुरुवातीलाच तुमचा ई-एम-आयचं बर्डन वाढतं. तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो आणि मग तुम्हाला फ्रीडम नाही मिळत. जर का तुम्हाला एखादी कंपनी चेंज करायची, तर तुम्ही ते करू नाही शकत. कारण की तुमचा ई-एम-आय सुरू असतो. मग तुम्हाला वाटतं, की अरे सॅलरी उशिरा आली, तर मग मी करणार काय? अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकता. तर ट्राय करा, की पैसे सेव्ह करण्याचा, पैसे इन्व्हेस्ट करण्याचा, पैशांबद्दल जास्तीत जास्त गोष्टी शिकण्याचा करिअरच्या सुरुवातीला. जेणेकरून तुम्ही जसे-जसे पुढे जाल, तुम्ही जास्तीत जास्त गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकाल, तुमचे पैसे वाढवू शकाल आणि तुम्ही चांगले डिसिजन घेऊ शकाल. बरं, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, यातून तुम्ही 4 चांगल्या गोष्टी शिकला असाल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादी कमेंट करून जा, जेणेकरून मला पण थोडंसं मोटिव्हेशन मिळेल असे व्हिडिओ बनवण्यासाठी. थँक यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.